केला त्यावेळेस माझ्या मनामध्ये काही वेळा अशा शंकाही आल्या, आपण घेतलेला निर्णय बरोबर आहे का? पण लोकांनी, महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारला आणि तुमच्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने 80 जागा लढवून 60 जागा जिंकल्या विधानसभेत. महाराष्ट्रामध्ये इतिहास घडला आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने आपल्या विचारधारेला आणि आपल्या निर्णयाला स्वीकारलं. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाचं सरकार म्हणून आपण काम करतो. मी सीएम होतो तेव्हा देखील लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. काय प्रॉब्लेम आहे कॉमन मॅन म्हणायला? आता मी डीसीएम आहे, आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन. काय प्रॉब्लेम? काय त्याच्यात काय शिंगल सोन्याची लागतात का काय? आपली नाळ बांधील की सर्वसामान्य माणसाबरोबर आहे. आणि म्हणून सर्वसामान्य माणूस हाच आपला केंद्रबिंदू आहे. त्याच्यासाठीच जगायचं असतं, त्याच्यासाठीच आपलं सरकार चालवायचं असतं. मला काय मिळालं पेक्षा या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला काय मिळालं हे आपल्याला पाहायचं असतं. आपला अजेंडा खुर्ची नाही आहे. आपला अजेंडा ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीत बसवलंय त्या लोकांचे प्रश्न काय, समस्या काय, त्या सोडवायचा अजेंडा आपला आहे. हा अजेंडा आपला. आणि म्हणून संपत्ती किती आहे, मालमत्ता किती आहे, प्रॉपर्टी किती आहे, यापेक्षा तुम्ही माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्वाचं आहे. आणि मग त्या मार्गाने आपण पुढे चाललोय. मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचं अभिनंदन करतो. योगेश आणि दर्शनाताई, तुमचं दोघांचं मनापासून मी अभिनंदन करतो. एवढ्या मोठ्या संख्येने बचत गटाच्या माध्यमातून महिला आपण एकत्र केलेल्या आहेत. आपण लाडकी बहीण योजना केली, लेक लाडकी योजना केली, आता लाडकी सून पण आपण केली. कारण मीनाक्षीताई आहे तिकडं आणि त्याचं काम ते बघतायत. लाडकी सून जिथं कुठं अन्याय होईल तिथं आपल्या शिवसेनेच्या रणरागिणी धावून जातील आणि त्या अन्यायाला वाचा. आणि म्हणून